रोडची अडचण आता तुम्हाला स्पष्ट दिसून राहिलं की बुवा रोडची किती अडचण आहे. गाडीचे शॉक पाहून तुम्ही खडखड धड 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 खडखड. पण तुमचे कमर तर मजबूत आहे ना, गाडीला जाऊ द्या. गाडी दुसरी घेऊ. व्हायला लागली ना. डबल सीट न्यायची डिलिव्हरची बाई असली हा. तर रस्त्यात डिलिव्हरी होणार ती. बरं, मग याच्याकडे कोण लक्ष देत आणि कोण नाही देते काय? कोणीच लक्ष देत नाही आमच्याकडे. कोणीच लक्ष देत नाहीये. कोणीच लक्ष आम्ही देत नाही. आदिवासी आहे. आदिवासी नंदुरबार सारखे. अच्छा, आदिवासी भागामध्ये राहता म्हणजे भोकरदन तालुक्यापासून जे चोरमाऱ्याची वाडी आहे ही आदिवासीमध्ये टाकलेली. आदिवासीमध्येच ती असतात. हा, आणि- पहा तुम्ही, तुम्हाला दिसत नाही रस्ते. पहा तुम्हीच बघा ना. आता ही गाडी चालली समोर, पहा कशी चालली. रस्ता हा म्हणजे 10-12 खेड्याला अटॅच रस्ता आहे. भोकरांचे मार्केटचे गाव आहे. हा याला जर आता आम्हाला जर समजा की माल न्यायचा आहे हा तर आम्ही मलकापूर मार्गे जावं लागतं. हा म्हणजे 6-7 किलोमीटर फेऱ्या खाली. ते पण काही ठिकाणी आहे, काम अपुरं आहे, पण थोडंफार मग त्याला समजून घेतो माणूस. पण हे टायर कस खराब आहे ना. 2 वेळेस टायर फुटलं, 2 वेळेस ट्यूब टाकलं. हा आपले पण सोने होणार आहे. रांचर झाले की लगेच वाटत न्यावं लागतं. पण इथले आले लोटाला बी गाडी कसं काय गेली? तकलीफ होती. हा हा एवढी तकलीफ होती म्हणजे आता शेतकरी अच्छा त्या हलवणार. बाई मागं नाही जात तरी धमकी नाही ती. बर दोनदा बाई आमची खाली आपटली. गड्ड्यामुळं बर लक्षच नाही देऊ राहिले. मग काय करणार आहे आपण त्याला? सर्वसामान्य व्यक्ती काय करणार? त्याले कार्यकर्ते आहेत. लक्षच नाही देऊ राहिले. मग आपण काय करणार त्याला आता? कार्यकर्ते लक्ष द्यायला तयार लक्ष नाही. द्यायला तयार नाही. कार्यकर्ते राज्य द्यायचं आहे, सगळं द्यायचं आहे. मग आपण काय करणार त्याला आता? मग एकानीच ते खुर्च्या घेऊन बसले काय? आता काय करणार आहे? बऱ्याच वेळेस ऍक्सिडेंट होत्या, ते होतात. एवढाले गड्डे, हा, हा. 2-2 फुटाचे गड्डे पडले. आपण तसं बोलतो तसं बोला. तुम्ही कुठून आले? वाडी बुद्रुक. चोरमाऱ्याची वाडी एकदम खराब आहे. एकदम खराब. कधीपासून आहे खराब? मला आता गाडी शिकल्यापासून 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाले. जेव्हा आपण गाडी शिकली तेव्हा आपण खराबच आहे का? खराबच आहे. आणि याच्यामध्ये हा. डॉक्टर कल्याणरावजी काळे आपल्या इथं आले असताना ही गोष्ट मी त्यांच्या कानावर सुद्धा टाकलेली आहे हा की साहेब तुम्ही या रस्त्याने आले हा तर हा रस्ता कसा आहे? त्यांनी सांगितलं रस्त्याची परिस्थिती अवघड आहे. हा आम्ही सांगितलं की बा तुम्ही याच्यावर कुठेतरी काहीतरी पाऊल उचला. हा त्यांनी सांगितलं की बा आम्ही याची कारवाई करू. हा त्याच्यानंतर किती दिवस झाले सांगून? एक 5-7 दिवस झाले जास्त. बरं, अच्छा 5-7 दिवस. ओके. हा आणि त्याच्यानंतर हम्म, हे आमदार साहेबांना हम्म, असं सांगितलं की बा हा रोड सुद्धा हम्म. नवीन मंजुरीला आम्ही टाकलेला आहे आणि तो हा. प्रोसेस मध्ये आहे. हा ते काम सुद्धा तुमचं पुढे आम्ही टाकलेले आहे. हा म्हणजे संतोष भाऊ दानवेने सुद्धा सांगितलेले आहे. हा हा आता त्याच्यावर अंमलबजावणी सरकार कधी करतं काय करतं हा त्यांचा विषय येतो. तो त्यांचा प्रश्न आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. पण हा. स्वतः खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलेले आहे की वाडी बुजुर्गचा रोड हा हा. वर प्रोसिजरला टाकलेला आहे म्हणून आम्ही वर पाठवलेला आहे. हे काम होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता कोणत्याच पक्षाला दोष न देता हे शासनाचंच काम आहे. ते आणि बरोबर. ही दुर्दशा हम्म. फार त्रास आहे साहेब आम्हाला. हा आता हा रोड जे होईल हा रोड अर्धवट झालेला आहे. आमच्या तोंडावरच फुटेल आहे. हा तिकडून आमची रहदारी भुईपूरहून येणारी होती ती बी आमची बंद झालेली आहे. हा ती आता त्या पेरजापूर मार्गे जायला अच्छा. झालं. वाडी खुर्दचा बी आमचा वाडी खुर्दकडून जो रोड येणार आहे हा. तो बी तोंडाला फुटेल आहे. किती गावाला आणि जातो हा रस्ता? मलकापुराहून येणारा रोड सुद्धा आमचा तोंडालाच फुटलेले आहे. म्हणजे आमची सगळी तोंडच फुटेल. तोंडच फुटले, चौकडून तोंड फुटलेले. उकडून तोंड फुटलेले आहे. हम्म. वाडी बुद्रुक ते भोकरदन, भोकरदन ते वाडी बुद्रुक या रस्त्याची अक्षरशः गेली 15 ते 20 वर्षापासून चालणी झालेली आहे. बरोबर आहे? किती वर्षापासून चालणी झाली? 10 वर्षापासून चालणी झालेली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिनिधित्व असताना व तसेच भाजपचंही प्रतिनिधित्व असताना भोकरदन ते वाडी बुद्रुक या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे, ही दुर्दशा या दुर्दशेवर तोडगा का निघत नाही? हा रस्त्याचा प्रश्न का सॉल्व्ह होत नाही? हा खूप मोठा प्रश्न येथील वाडी येथील ग्रामस्थांना पडलेला आहे. प्रतिनिधीचे हेच मायबाप आहे आणि याच मायबापाला जर न्याय भेटत नसेल तर याकडे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनीच लक्ष घालण्याची आता गरज झालेली आहे. काही नाही रस्ता